श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. आज हा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नका. आजचा हा देवी शक्तीने तुमच्या समोर संदेश आलेला आहे आणि गुरुमाऊलींनी तुम्हाला हा संदेश पाठवलेला आहे. नक्कीच हा संदेश ऐकल्यानंतर काही दिवसांत तुमचे संपूर्ण भाग्य बदलण्यास पूर्णपणे सक्षम असेल. जर कोणतीही इच्छा तुमच्या मनामध्ये असेल तर ती इच्छा आणि गोड बातमी देखील तुम्हाला मिळेल. म्हणून आज हा संदेश तुम्ही दुर्लक्ष न करता पूर्ण वेळ देऊन ऐकलात तर तुम्हाला मोठा चमत्कार दिसेल. बाळूमामा सांगतात, आता घाबरण्याची कसलीच गरज नाही. तुम्हाला आता लवकरच मोठमोठे चमत्कार पाहायला मिळणार आहेत. प्रेमळ मित्रांनो, आज सर्वांना आम्ही एकच विनंती करू शकतो की आजचा हा संदेश पूर्णपणे पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या या संदेशामध्ये भगवंत तुम्हाला एक मोठी चेतावणी देत आहेत की आता मात्र तुम्हाला या गोष्टीपासून दूर राहायचे आहे आणि ही एक गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर करायची आहे. ती कोणती गोष्ट आहे या प्रत्यक्ष समजण्यासाठी हा संदेश आपण पुढे नक्कीच ऐकावा. मामा म्हणतात की जर तुम्ही माझे भक्त असाल आणि माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला कोणत्याही निरुपयोगी ढोंगात अडकण्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला कोणत्या विशेष विधीबद्दल माहिती नसेल, जर तुम्हाला त्याबद्दल कोणतेही ज्ञान नसेल तर माझ्या आश्रयाला येऊन तुम्हाला मोक्ष मिळतो. तर अनेक अनन्य भक्तांच्या मनात हा प्रश्न राहतो की आपण फारसे आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक नाहोत, आपल्याला काहीही यातले माहिती नाही. आपल्याला फक्त एवढेच माहिती आहे की हे गुरुमाऊली फक्त आपले आहेत. म्हणून आता तुम्ही नक्कीच ऐका, बाळूमामांनी तुमच्यासाठी काय संदेश पाठवलेला आहे. मामा म्हणतात की जर कोणताही भक्त माझ्याकडे शरण जाऊन येतो, सर्वस्व माझ्याकडे सोपवतो आणि त्याच्या जीवनाची जबाबदारी जर तो माझ्यावर सोपवत असेल तर ते त्याच्यासाठी उत्तमच आहे. आता मित्रांनो, घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी आता मिळणार आहेत. मामा म्हणतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत श्रण नसून तुझ्या प्रत्येक कर्मावर मी नजर स्थिरावून आहे. माझ्याकडे तू आशेने जरून बघ, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात आणि फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करीत असताना मला पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. स्वतः रूप लाव, कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून तू मात्र राहू नकोस, कारण त्या रूपावर येणाऱ्या फलावर अधिकार फक्त तुझाच असेल. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी मी करीनच करीन. बस एवढंच तुम्हाला रोज सांगायचं आहे. मित्रांनो, जीवनाच्या प्रवासात तुम्हाला अनेक लोक भेटतील. काही जण तुमचा फायदा घेतील तर काही जण तुम्हाला आधार देतील. फरक एवढाच आहे की फायदा घेणारे जास्त काळ डोक्यात आणि आधार देणारे मात्र प्रत्यक्ष हृदयामध्ये राहत असतात. एवढं मात्र नक्कीच, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी तर राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्व तुम्ही करू नका. नेहमी स्वतःसाठी वेळ तुम्ही काढत चला. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र तुमचं नक्कीच वाढेल. आपला प्रपंच बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने चाललाय आणि हे गुरुमाऊली तो प्रपंच सांभाळतात असे तुम्हाला वाटत असते का? आणि मन तुमचे शांत आहे का? जर असे असेल तर अभिनंदन, भगवंतांनी तुम्हाला नक्कीच आता उंच ध्येयापर्यंत जाण्यासाठी निवडलेले आहेत. तसेच भगवंतांचे आशीर्वाद तुम्हाला मात्र प्राप्त झालेले आहेत. आपल्या श्वासापेक्षा
आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा आहे, हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला यांचे सदैव स्मरण करायचे आहे. हा परममित्राच्या संपर्कात सदैव आपल्याला राहायचे आहे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती बनतो. थेंब तोच असतो, फरक फक्त सोबतीचा असतो. म्हणून तुम्ही तुमची सोबत योग्य व्यक्तीसोबत ठेवली पाहिजे. आणि जे काय चालू आहे सध्या तुझ्यासोबत ते तर फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस फक्त तू विश्वास ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला मात्र सर्वनाश होतो. कितीही ताकद किंवा पैसा असू द्यात, म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं कधी बोलून दुखावू नका. कारण नियती मात्र बदला एक ना एक दिवस नक्कीच घेते. आणि जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर तुम्ही देत कधी बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर तुम्ही राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो आणि तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला प्रथम कमजोर समजत असतो. बस एवढ्याच गोष्टी उत्तम आहेत. आणि आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच प्रथम विश्वास ठेवा. बाळूमामांच्या चरणी तुमचे जीवन तुम्ही समर्पित करा. कारण योग्य वेळी ते इतके देतात की मागायला काही मात्र उरत नाही. आणि तुम्ही एक गोष्ट स्मरणात मात्र ठेवलं पाहिजे, ते म्हणजे तुमचं सर्व चांगलंच होणार आहे हे प्रथम तुम्ही गृहीत धरून चला. बाकीचं भगवंत पाहून घेतील. हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये असला तर येणारी प्रत्येक क्षण ही मात्र आत्मविश्वासाची असतील, एवढं मात्र नक्कीच. आणि कोणत्याही परिस्थितीत मनाचा जर तुमच्या तोल ढासळत असेल तर श्री बाळूमामांचे नाव घेऊन स्वतःशीच तुम्ही संवाद साधला पाहिजे. मला माहिती आहे की माझ्या गुरुमाऊलींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी बाळूमामांकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी तुम्ही मला ज्ञान द्या. श्री बाळूमामांची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री बाळूमामा सदैव आपण प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच येईल. घर असावे घरासारखे, नको नुसत्या भिंती. तेथे असावा प्रेम जीवाला, नको तो नुसती नाती. त्या शब्दांचा अर्थ असावा, नको तो नुसती वाणी. सूर झुलावे परस्परांचे, नको तो नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी. अश्रुती प्रीत झरावी, नकोत नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षांचे पंख असावे, श्री बाळूमामांची भक्ती. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रकट करण्यासाठी ताकाला गुळसावे लागते, अगदी तसेच नामाचं सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर तुम्हाला नाम घ्यावेच लागेल. बस एवढंच. आणि कितीही धन कमवा, पण ते सांभाळण्यायोग्य अर्थात तन अन दान करण्यायोग्य मन नसेल तर तो निर्धनच समजावा. मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये, आणि मित्र दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट कधीही बघू नये. बाकी प्रेमळ मित्रांनो, बाळूमामांच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व काही कळले, एवढं मात्र खरे. आणि जेव्हा तुम्ही तळमळीची प्रार्थना करीत असतात त्याच क्षणी बाळूमामा तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत असतात आणि त्यांच्या दिव्य नियोजना म्हणजेच मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ते बाळूमामांची इच्छा म्हणून तुम्हाला प्रथम स्वीकार करायचे आहे. तुमची टीका करणारा असेल अथवा स्तुती करणारा असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला बाळूमामांनीच तुमच्याकडे पाठवले आहे. म्हणून तुम्हाला मात्र धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते प्रथम शिकायचे आहे आणि बाळूमामांच्या संकेताप्रमाणे तुम्हाला तुमचे कर्म करत राहायचे आहे. बघा, यश निश्चितच तुम्हाला मिळेल.
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे नक्कीच वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे असा मात्र नक्कीच आपल्याला समजायचा आहे. ध्यानी मनी स्वप्नी जपे जो सदैव बाळूमामांशी, बाळूमामा उभे राहते नित्य नित्य त्याच्या पाठीशी. एवढं मात्र नक्कीच. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात शांत राहा. आता लवकरच तुला त्याही गोष्टी मिळतील ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. परंतु भगवंत एक अट ठेवतात. ती अट काय असू शकते? गुरु आपल्या अनन्य भक्तांकडून काय मागू शकतात? आता तुम्ही ऐका, गुरु माऊली आपल्या भक्तांकडून काय इच्छितात. हे गुरु माऊली म्हणतात की मला असे भक्त मिळतात जे खूप साधे आणि सहज मनाचे आहेत, जे कोणाबद्दल वाईट विचार करू शकत नाहीत, जे कोणाचेही वाईट इच्छित नाहीत. त्यांना फक्त एवढेच हवे आहे की मला जगाबद्दल काहीही माहिती नाही, मला फक्त एवढेच माहिती आहे की माझे हृदय शुद्ध आहे, परंतु मला गुरूंचा सहवास मिळवायचा आहे. अशा हेतूने जर कोणताही भक्त माझ्याकडे निस्वार्थ मनाने अगदी चरणांकडे आला तर निश्चयपणे भगवंतांच्या आशीर्वादाने त्याची इच्छा मात्र पूर्ण नक्कीच होईल आणि त्याच वेळी तो भगवंतांच्या कमलांच्या हाताने आपली लूट व्यवस्थित करण्यात यशस्वी होईल. पुढे भगवंत म्हणतात की जेव्हा कोणताही अनन्य भक्त माझ्याकडे येतो तेव्हा मी प्रथम त्याचे हृदय बदलतो. गुरुमाऊलींनी हे वाक्य अनेक वेळा म्हटलं आहे किंवा मी असे म्हणायला हवे की त्यांनी हे वाक्य अनेक भक्तांसमोर म्हटले आहे. एक गोष्ट समजून घ्या, भगवंत म्हणतात प्रथम मात्र नक्कीच माझ्या भक्तीमध्ये आल्यानंतर भक्ताला मी धन संपत्ती कधीही प्रथम देत नसतो, तर प्रथम मी त्याची परीक्षा बघतो. कारण जी गोष्ट मी त्याला भविष्यात देणार आहे आणि जी गोष्ट त्याला भविष्यामध्ये मिळणार आहे त्या गोष्टीसाठी तो पूर्णत्व तयार आहे का नाही, बस एवढंच भगवंत प्रथम म्हणत असतात. म्हणून तुम्हाला देखील एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी योग्य असाल ती गोष्ट तुम्हाला हे गुरु माऊली नक्कीच देतील. म्हणून आपण जास्त चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्यावं. बाकी समाजात नक्कीच गुंड तयार होणे एक वेळ समजण्यासारखे आहे, पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे हे तर नक्कीच अतिशय घातक आहे. एवढं मात्र नक्कीच. साधं सरळ आणि सोपं असतं तेच सर्वात छान असतं, मग ते जगणं असो किंवा आपलं वागणं असो. प्रेमळ मित्रांनो, एकदा मीपणा तुम्ही विकून पहा. जेव्हा कोणीही तो घेणार नाही तेव्हा मात्र तुमच्या लक्षात येईल की बाबा किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. बस एवढंच. हसणं मात्र कधी विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमलले नाही म्हणून रोपाला कधी तुम्ही तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असे नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस तुम्ही विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सध्या तुमच्या सोबत त्यांना मात्र कधी सोडू नका. हेही वाईट दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका. एवढंच खरे. बाकी स्वप्न आणि वास्तव्य अर्थात पाना फुलांनी माळलेली ती स्वप्ने, त्यात काट्याकुट्यांनी अनुभवलेले वास्तव, टोचून टोचून रक्ताळले नंतर त्याच फुलांनी मात्र तेच सजले. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट प्रथम तुम्ही लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते पण दृष्टिकोनाचे कधीही ऑपरेशन होऊ शकणार नाही. म्हणून आपण इतरांच्या नजरेत कसेही असो, परंतु भगवंतांच्या आणि स्वतःच्या नजरेत तुम्ही मात्र प्रथम उत्तम व्हा. आणि दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे काही आहे त्याचाही मात्र आनंद तो कधी घेऊ शकणार नाही. आयुष्य सरळ आणि साधंच आहे. ओझं तर आहे फक्त तुमच्या अपेक्षांचं, गरजांचं आणि तुमच्या वाईट नक्कीच विचारांचं, ते म्हणजे नकारात्मक विचारांचं. माणूस तर तेव्हाच अस्वस्थ होऊन जातो जेव्हा त्याच्या अर्थात आतील मनाचा आवाज आणि बाहेरील मनाची वागणूक यांचा तो तोलमोल अर्थात ताळमेळ कधी लावू शकणार नाही. आयुष्य हे असंच आहे.
समजून घ्या. तुझं माझं करता करता आयुष्य मात्र इथले आपले संपून जाईल. कधी जवळचा माणूस दूर तर कधी दूरचा माणूस जवळ, अर्थात जवळ भास होतो. आपल्या परक्यांच्या नादात मानवबुद्धी गहाण ठेवतो. गणिताच्या नियमात भौतिकशास्त्र फॉलो करतो. मनाला सरळ मार्गाने न्यावं तर मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो. किती सांगावं समजावून तरी दुःखालाच तो कवटाळून बसतो. किती हळवं मन माणसाचं सदा आसवांना गोंजरतो. आनंदाचे क्षण मात्र तो क्षणात विसरून जातो. आयुष्य खूप सुंदर आहे, हसत खेळत जगायचं असतं. मोडलेल्या मनाला आवरून वर्तमान मात्र आपण सावरायचं असतं. आणि काही माणसं पायरीवरच्या शेवाळासारखी नक्कीच असतात. ते म्हणजे आधाराचं सोंग करून अचानक ते उलटून मात्र आपल्याला टाकतात. एवढं मात्र नक्कीच, लहान असताना एक बरं असायचं. पाहिजे तेव्हा मन मोकळं आपल्याला मात्र रडता यायचं. अश्रू ओघळताना मनातलं आबाळी आपले मात्र स्वच्छ व्हायचे. दुखणं खूप न रुसणं अर्थात अस्वा वाटे वाहून जायचे. सगळं काय नितळ व्हायचं. आता नाही होत असं. सगळंच साठतंय मनात, रडू येईल असं वाटत असताना डोळे मात्र कोरडेच राहतात. आणि तुम्ही इतरांना कधीच बदलू शकणार नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर तुम्ही स्वतःला प्रथम नक्कीच बदला आणि कायम आनंदी राहा. जे तुम्हाला बदलता येईल ते तुम्ही प्रथम बदला आणि जे तुम्हाला कधी बदलता येणार नाही ते मात्र तुम्ही स्वीकारा. आणि जे तुम्हाला स्वीकारताही येणार नाही त्यापासून तुम्ही प्रथम दूर जा. परंतु स्वतःला कायम तुम्ही आनंदी ठेवा. बस एवढंच. मी दगड नाही, माझ्यात ओलावा आहे वेदना, अर्थात वर्ण करत नाही, एवढीच एक कमतरता आहे. एवढं मात्र नक्कीच, ते म्हणजे जीवन खरोखर एक अफाटले लौकिक हास्य आहे. हे पाहता येण्यासाठी आणि शोधून काढण्यासाठी फक्त थोडी अर्थात सत्कर्तेची आवश्यकता आहे. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, शांत राहा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे ते उत्तमच चालू आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठे चमत्कार घडताना तुम्हाला पाहतील. जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल, अजूनही तुम्ही काळजी जर करीत असाल तर तुमची ती काळजी आणि चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर आता मात्र तुम्हाला स्वतःवरती प्रथम विश्वास ठेवावा लागेल. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बाकी जीवनात जर स्पर्धक नसेल तर माणूस पुढे कधी जाऊ शकणार नाही. आणि ज्याचा कोणीही नसतो त्याचा मात्र नक्कीच भगवंत असतो. म्हणूनच आपण प्रत्येकाला भगवंतांचे स्मरण करायचे आहे. शिकवणारी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते, ती छोटी असो किंवा मोठी असो. लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेला माज हेच त्याला स्वतःला संपवतात. तुलना आणि ईर्ष्या करण्यात तुम्ही तुमचा किमतीचा वेळ वाया घालवू नका. कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो ना, तसेच कोणाच्या तरी आपण मागेही असतो. म्हणूनच जेवढं भगवंतांनी दिलेले आहे त्याचा प्रथम तुम्ही आनंद घ्या. आणि जर तुम्ही जास्तीची अपेक्षा धरत बसाल तर तुम्हाला उत्तम गोष्टी कधी देखील मिळणार नाहीत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, जेवढं सध्या तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तमच आता मात्र तुम्हाला गोष्टी पूर्णत्व मिळणार आहेत. भगवंत म्हणतात, शांत राहा. आज हा संदेश नक्कीच तुमच्यासाठी उत्तम आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, हा संदेश जर तुम्ही अजून काही मिनिटे ऐकलात तर तुमचे आयुष्य तुम्ही बदलताना पाहाल. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलं आहात त्यापेक्षा जास्त आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी जर राहायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवत असतो तो मात्र कधीही त्याच्या आयुष्यामध्ये रडणार नाही. आणि जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवणार नाही तो मात्र कायम दुःखामध्येच असणार. एवढी मात्र एक मोठी सत्यता आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही तुम्ही घाबरू नका, रडू नका.
बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला प्रथम मात्र समजून घ्यायच्या आहेत. ते म्हणजे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपल्यापासून दूर गेलेली असेल तर ती गोष्ट आपल्या अर्थात आपल्यासाठी योग्य नव्हती असं आपण मानून गप्प शांत बसावे. जर तुम्ही सारखं सारखं त्याच गोष्टीचा विचार कराल आणि भगवंतांना म्हणाल मला तीच गोष्ट हवी आहे जी माझ्या मनामध्ये आहे, मग भगवंत तुम्हाला ती गोष्ट लगेच कधी देणार नाहीत. कारण मित्रांनो, जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल तीच गोष्ट तुम्हाला भगवंत देत असतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आता जर राहायचे असेल तर तुम्हाला एकच गोष्ट याचा स्वीकार करायचा आहे. ते म्हणजे जेवढं भगवंतांनी तुम्हाला दिलेले आहे तेवढ्यामध्येच तुम्हाला आनंदी राहायचं आहे. बाकी वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं देईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केलेली नसेल. बस एवढ्या मात्र गोष्टी आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. बाकी तसं म्हणायला गेलं तर आयुष्यामध्ये आनंदच आनंद आहे. फक्त आपल्याला मात्र योग्य पद्धतीने आयुष्यामध्ये आनंद साजरा करता आलं पाहिजे. ते म्हणजे कधी समजून घ्या, कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोणी कधी आपल्या उपयोगी पडेल हे देखील सांगता येत नसते. जर तुमचं डोकं शांत असेल तर निर्णय कधी चुकणार नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं कधी मात्र तुटणार नाहीत. बस एवढंच. बाकी मित्रांनो, कुटुंब म्हणजे केवळ अर्थात रक्ताचेच नाते नाही, तर तुम्हाला गरज असताना आदरासाठी धरलेला हात म्हणजेच नक्कीच ते कुटुंब असते. आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण मात्र तिथे उघडे पडतो. ध्येय नसलेली माणसे समजून घ्या, माणसे साबणाच्या फेसासारखी असतात. काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर ती मात्र नाहीशी होऊन जातात. बस एवढेच मोठे सत्य आहे. आयुष्यामध्ये जर कोणी योग्य मार्ग दाखवणारा मित्र असेल तर तो आहे तुमचा अनुभव. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये काहीही झाले तरी तुम्ही मात्र जास्त चिंता आणि काळजी कधीही करत बसू नका. कारण जेवढं सध्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेले आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्यच मिळालेल्या आहेत. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अजून उत्तम गोष्टी जर प्राप्त करायच्या असतील तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवावा लागेल. भगवंत म्हणतात आयुष्याच्या शर्यतीमध्ये बस एवढंच लक्षात ठेवायचं, जिंकलात तर तुम्हाला सावरता आले पाहिजे आणि हारलात तर तुम्हाला मात्र आवरता देखील आलं पाहिजे. बस एवढंच समजून घ्या. काहीही देखील झाले तरीही तुम्ही स्वतःची मनस्थिती कधीही ढासळू देऊ नका. कारण जितकं जास्त तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करणार तितकंच तुम्हाला तुमचं आयुष्य अजून जास्त दुःखी करेल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. बस एवढंच समजून घ्यायचं आहे. बाकी जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांच्यापासून फक्त तुम्ही दूर जा. कारण कोणती गोष्ट किती प्रमाणात मनावर घ्यायची आहे आपल्याला या तर प्रत्येक गोष्टी आपल्या हाती आहेत. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी जर राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. बाकी एवढी तर गोष्ट समजून घ्या की काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. म्हणून जास्त अपेक्षा आणि चिंता करणं आता मात्र आपण सोडून दिलं पाहिजे. बट जेवढं तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही मात्र प्रथम आनंदी नक्कीच राहायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा भगवंतांचा संदेश इतका वेळ देऊन जरी तुम्ही ऐकलेली असाल तरी देखील मी तुमचे नक्कीच आभार मानतो. एक गोष्ट आपण प्रत्येकास समजून घ्यायची आहे ते म्हणजे काहीही देखील झाले तरीही तुम्ही घाबरू नका. कारण आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला लवकरच मिळेल. आणि जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर ती तुमची चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. म्हणूनच जास्त चिंता आणि काळजी
करण्यात वेळ आता मात्र तुम्ही तुमचा घालू नका. बस एवढंच आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. ते म्हणजे जेवढं भगवंतांनी दिलेले आहेत तेवढं मात्र आपल्याला योग्य दिलेले आहेत. म्हणून बस जेवढं तुमच्याकडे सध्या आहे तेवढं मात्र उत्तमच आहे. भगवंत म्हणतात, परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देऊन जात असते. म्हणून आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील प्रत्येक क्षणी प्रत्येक परिस्थितीचा तुम्हाला मात्र सामना करायचा आहे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. बस जेवढ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला योग्यच मिळत आहेत असं आपण समजून कायम आनंदी मात्र राहिलं पाहिजे. बाकी आयुष्याच्या या शर्यतीमध्ये एवढंच आपण समजून घ्यायचे, ते म्हणजे काही इथे आपले नाही आणि काही आपले इथं राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी जर राहायचं असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. आज हा संदेश अजून काय मिनिटे देऊन नक्कीच ऐका. आणि तुम्ही जर तुमचा आजचा हा संदेश इतका वेळ देऊन ऐकलेले असाल तर नक्कीच धन्यवाद. आजचा हा संदेश तुम्हाला तुमच्या मित्रांकडे देखील जरूर शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही असेच भगवंतांचे संदेश शांत मनाने ऐकायला मिळतील. प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या शर्यतीमध्ये एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे मात्र राहणार नाही. जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुम्ही सदैव भगवंतांची भक्ती करा. सदैव भगवंतांचे तुम्ही नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच करत चला. बस एवढंच तुम्ही समजून घ्या. बाकी भगवंत म्हणतात, काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस तुम्हाला अनुभवायला कधी मिळणार नाहीत. म्हणून काही गोष्टीसाठी वेळ मात्र द्यावाच लागतो. बट जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमवलं आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळवण्यासाठी जास्त प्रमाणात अजून तुम्हाला कष्ट नक्कीच करावे लागतील. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, कारण आज जेवढं तुम्हाला आयुष्य आनंद देत आहे तो आनंद तुमच्यासाठी योग्यच आहे. आणि जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. एवढीच गोष्ट समजून घ्या, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. बस जेवढं भगवंतांनी दिलेले आहेत ते उत्तमच दिलेले आहेत. एवढंच तुम्हाला कायम समजून मात्र घ्यायचं आहे. आज हा संदेश जर तुम्ही पुढे ऐकलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठे चमत्कार होताना पाहाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही तुम्ही मात्र कधीही उदास होऊ नका, कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम उदास राहतो तो मात्र कधीही आनंदी राहू शकणार नाही. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमवलं आहात त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला मिळवायचं असेल तर प्रथम तुम्हाला इथे आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगायचं आहे. बस तेवढंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, आजपर्यंत तू ज्याची अपेक्षा सोडली होतीस त्याहून उत्तम गोष्टी आता तुझ्या जवळ येतील आणि तुझ्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडताना तू पाहशील ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर अजूनही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता आणि काळजी करीत असाल तर नक्कीच ती तुमची चिंता आणि काळजी पूर्णत्व व्यर्थ आहे. शांत राहा. जेवढं आयुष्य तुम्हाला देते बस त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा, कारण काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचा आहे. आज हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. प्रेमळ मित्रांनो, माणसं मात्र कधीच बदलत नसतात, ती मात्र मुळात तशीच आहेत. ते आपल्याला वेळ आल्यानंतर समजून जातात. समजून घ्या, ते म्हणजे जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळणार असते आणि तीच गोष्ट जर तुमच्यापासून नक्कीच लांब गेलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही
अजिबात कधीही घाबरू नका, कारण आयुष्यामध्ये जेवढं आपल्याला मिळत आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी उत्तमच आहेत असं मानून आपण आनंदी राहावे. कारण ज्या भगवंताने आजपर्यंत नक्कीच तुमची काळजी घेतलेली आहे, तो भगवंत उद्या देखील तुमची मात्र काळजी नक्कीच घेईल. म्हणून एवढीच गोष्ट एक तुम्हाला प्रथम स्मरणात ठेवायचं आहे, ते म्हणजे काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. बस जेवढं मिळाले तेवढ्यात आपण मात्र प्रथम आनंदी राहावे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. भगवंत म्हणतात, सुख संयमाने घेणे हीच भविष्यात दुःखाचा डोंगर निर्माण न करण्याची युक्ती आहे. म्हणून सुख जरी आयुष्यामध्ये आलेली असेल तर ते सुख कशा पद्धतीने साजरा करायचे असते, कशा पद्धतीने त्या सुखाचा आनंद घ्यायचा असतो, हे देखील तुम्हाला मात्र समजायला हवे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी आता मात्र तुम्ही नक्कीच चिंता करू नका. कारण आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलं आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला एका क्षणामध्ये तर नाही पण एक ना एक क्षणी नक्कीच मिळेल. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्हाला स्वतःवरती पूर्णत्व जास्त विश्वास करायचा आहे. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, आयुष्यात वेळेची किंमत ओळखा, कारण ती परत कधीही येत नसते आणि आज जी वेळ तुमच्याकडे आहे ती वेळ तुमच्याकडे योग्यच आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही आनंदी जर राहायचे असेल ना, तर खरोखर तुम्हाला मात्र आता प्रथम नक्की स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. शांत राहा, कारण काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. बस एवढीच गोष्ट प्रथम मात्र तुम्ही लक्षामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये आजपर्यंत जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला लवकरच मिळेल. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी आता जर राहायचे असेल तर आता तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. कधी कधी आपले शांत राहणं खूप गरजेचे असते. आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरे कधीही मागायची नसतात, कारण आपण उंजलीत पाणी पकडू शकतो परंतु ते टिकवून कधी आपण ठेवू मात्र शकणार नाही. आणि जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच त्याला जिंकणे असे म्हटले जाते. आणि संधीची वाट पाहणारा व्यक्ती अर्थात साधारण असतो, असाधारण व्यक्ती संधी प्रथम निर्माण करीत असतो. म्हणून संधीची तुम्ही वाट कधी देखील पाहत बसू नका. प्रथम मात्र आपण प्रत्येकाने संधी नक्कीच निर्माण करायची असते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती प्रथम विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. बस तेवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र नक्कीच स्मरणात ठेवायचं आहे. शांत राहा, कारण काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे मात्र राहणार नाही. बस जेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेले आहे तेवढं मात्र प्रत्यक्ष उत्तमच मिळालेले आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी जर राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. बस एवढे. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे कधी फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास कधी रचू शकणार नाहीत. जिद्द तुम्ही फक्त अशी ठेवा, आयुष्याची सुरुवात कधी आणि कुठूनही होऊ शकते. तुमचा यशस्वी होण्याचा संकल्प दुसऱ्या कुठल्याही संकल्पनेपेक्षा महत्त्वपूर्ण आहे. देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण प्रथम देणे लागतो. नक्कीच मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, ते म्हणजे श्रीरामांना दूर नेण्यापुरताच सुवर्ण मृगाचा जन्म. श्री सीतेमातेला काय कमी होतं? संपूर्ण आयुष्य घाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढाच मात्र नक्कीच असतो. समजून घ्या. श्रीकृष्णांना गीता कुणालाही सांगता आली असते, पण त्यांनी फक्त श्री अर्जुनांना सांगितले. कारण श्रीकृष्ण म्हणतात, जसं सांगणारा असावा लागतो तसं ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच तर त्या ज्ञानाचा विकास असतो, अर्थात विकास होत असतो. बाकी बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे काय माहिती असते. ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरले जातात.
एवढं मात्र नक्कीच. बाकी मित्रांनो, आयुष्यामध्ये काही झाले तरी आपण नक्कीच निराश होऊ नये, नाराजी आपण कधी देखील होऊ नये. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळेल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी जर राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास ठेवा. बाकी शांत राहा. काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. जर आयुष्यात तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवा. भगवंत म्हणतात आयुष्याचा प्रवास असाच असतो, कधी सुख कधी दुःख, कधी निराशा तर कधी कोणती गोष्ट इथे मात्र असणारच आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट प्रथम तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात जास्त प्रमाणात दुःख होत असेल तर त्या दुःखाचा विचार कधीही तुम्ही करू नका. कारण आयुष्याच्या प्रवासात एवढंच प्रथम स्मरणात ठेवायचं असते, ते म्हणजे जेवढं आपण गमावलेले आहोत त्यापेक्षा जास्त आपल्याला आयुष्यामध्ये भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणून जर तुम्हाला अजूनही जास्त प्रमाणात दुःख जर आलेले असेल तर त्या दुःखाचा विचार करण्यापेक्षा तुम्ही नक्कीच स्वतःवरती विश्वास जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रमाणात ठेवायला शिका. बस एवढंच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी लावालावी करायची असेल तर झाडांची करावी, माणसाची नको. कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे नाम येत असेल तर समजून जा आपण बाळूमामाचे खरे भक्त झालेले आहोत. एवढं मात्र नक्कीच. बाकी प्रत्येक गोष्ट मनासारखी कधी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. बाकी प्रेमळ मित्रांनो, एवढं मात्र नक्कीच, ते म्हणजे जी माणसे एकटी असतात ती कधी चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर मात्र ती आलेली असतात, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात, प्रामाणिक राहून दुखावलेली असतात, समोरच्याला नको आहे नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. नक्कीच एकटी असणारी माणसं चुकीची किंवा कधी चुकलेली नसतात. बस त्यांना कोणी समजून मात्र घेणारं नसतं. बस एवढीच मोठी सत्यता आहे. आणि रास्ता चुकणं हे काही चुकीचं नाही, पण आपण चालत असलेला रस्ता हा मात्र चुकीचा आहे. तरी देखील त्याच रस्त्यावरून जर तुम्ही चालत असाल तर ते मात्र मग तुमच्यासाठी धोक्याचं आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तरीही तुमचं मात्र आयुष्य आनंदमय होऊन जाईल. आज हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तमच गोष्टी तुम्हाला आता भगवंत देणार आहेत. भगवंतांवरती फक्त आणि फक्त तुम्ही विश्वास ठेवा. भगवंत म्हणत असतात काहीही झाले तरीही निराश मात्र कधीही तू होऊ नकोस. कारण आयुष्य हे असेच असते, इथे कधी सुख येणार तर कधी दुःख येणार. परंतु आपण मात्र ठरवायला हवं आपल्याला सुखाकडे लक्ष द्यायचे आहे का दुःखाकडे लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून आयुष्य जगाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने हे आयुष्य जगाल. मग मित्रांनो, अर्थात आयुष्यात एक गोष्ट समजून घ्या, ते म्हणजे कपडे फाटले की ते शिवता येतात, पण नक्कीच जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होतात. बस एवढंच करे. बाकी वेळेसारखा आहे मी, ज्याला कदर नाही त्याला पुन्हा भेटत बी देखील मी नाही. बस एवढंच. बाकी मित्रांनो, जेवढं आपल्या पदरात आलेलं आहे तेवढ्यामध्ये तुम्ही प्रथम आनंद शोधा. कारण आनंद हा काही आपल्याला कधी कोणी देत नसतो, तर आनंद प्रथम आपण स्वतःच निर्माण करायचा असतो.
ते म्हणजे स्वतःच्या उत्तम कर्मातून. एवढं मात्र प्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाती मात्र नक्कीच योग्य पद्धतीने तुम्ही जपायला शिका. हल्ली मी कुणाशी भांडत नाही, दुःख माझे मी कुणापुढे कधी मात्र मांडतही नाही. झाल्या वेदना अन्नावर तरी मनावर मात्र मी घेत नाही. बाकी चुकला कोणी कितीही दोष त्याला मी मुळीच कधी देत नाही. सोडावा लागेल स्वाभिमान इतकेही मी मात्र कधी झुकत नाही. बस आयुष्यामध्ये एवढंच स्मरणात ठेवायचंय, ते म्हणजे काहीही झाले तरी जे होणार आहे ते होऊनच जाईल. म्हणून जर तुम्ही सतत चिंता आणि काळजी करण्यात तुमचा वेळ वाया घालवलात तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात दुःखी राहाल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, अजूनही तुम्हाला वेळ भगवंतांनी दिलेली आहे. ती म्हणजे जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास पूर्णत्व ठेवून, अर्थात स्वतःवरती विश्वास मात्र तुम्ही पूर्णत्व ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला मात्र समजून नक्कीच घ्यायच्या आहेत. बाकी आयुष्याच्या प्रवासात एवढंच लक्षात ठेवा, काहीही तुमचे नाही आणि काहीही ते मात्र तुमचं राहणार नाही. आणि जेवढं तुम्हाला मिळालं आहे ते प्रत्यक्ष भगवंतांनी तुम्हाला योग्य दिलेले आहे, एवढं मात्र समजून घ्या. बाकी जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं तुम्ही टाळा. कारण समुद्र खारट होता खारट आहे आणि तो शेवटपर्यंत खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काडीचाही उपयोग होणार नाही. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी का होईना प्रगती मनुष्याने नक्कीच करावे. चूप अर्थात खूप ससे आडवे येतील, फक्त त्यांना हरवण्याची हिंमत मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच ठेवावी. बस एवढंच आयुष्यामध्ये प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. म्हणून हिंमत ठेवा, जे होणार उत्तमच होणार. आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपे कधी होणार नाही. म्हणून तक्रारी करण्यापेक्षा तुम्ही प्रथम प्रयत्न करायला हवेत. हट्टासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि नक्कीच वेळ भावनाच माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर कधी उमगत नाही. बस एवढंच. बाकी मित्रांनो, समजदार लोक कधी भांडत नाहीत, फक्त आग लावून ते मात्र बाजूला होतात. बस एवढंच खरे. धीर धरा आणि काळजी करू नका, कारण कोणती गोष्ट कायमची कधीही राहणार नाही. आज ज्या गोष्टीची तुम्हाला चिंता होत आहे ती गोष्ट देखील जास्त काळ तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही. समजून घ्या, ज्या गोष्टी तुमच्यापासून आजपर्यंत दूर गेलेल्या आहेत, अर्थात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर भगवंत नक्कीच देणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर ती मात्र तुम्ही तुमची चिंता सोडून दिली पाहिजे. कारण तुम्ही करत असलेली प्रत्येक चिंता ही मात्र तुमच्यासाठी पूर्णत्व दुःखदायक आहे. म्हणून सतत चिंता करण्यापेक्षा आपण भगवंतांचे प्रथम चिंतन करावे. बाकी तुम्हाला लाईफमध्ये नक्कीच काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा आधी. फक्त बाकीचे ते करत आहेत म्हणून त्याच्या मागे कधी तुम्ही धावू नका. स्वतःची वेगळी ओळख तुम्ही निर्माण करा आणि जे काही करत असाल त्यात तुम्ही प्रामाणिक राहा. स्वतःशी तेव्हा कुठे तुम्ही एक पाऊल जवळ जाल, ते म्हणजे तुमच्या स्वप्नांच्या. आणि दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही ते वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ नक्कीच असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. समजून घ्या, जेवढा आयुष्यामध्ये आपल्याला भगवंत देतो ते प्रत्यक्ष आपल्यासाठीच भगवंतांनी राखून ठेवलेली असते. म्हणून तुम्ही मात्र जास्त चिंता कधी करू नका. बाकी घरातील शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरच्या शत्रू न लढता जिंकतो. म्हणून शिवतंत्र सांगते, जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या लोकांना कधी तुम्ही तोडू नका. कारण घाण पाणी हे जरी पिण्यायोग्य नसेल, हात धुण्यायोग्य जरी नसेल
तरी देखील आग मात्र ते विझावू शकते. बस यावरूनच तुम्ही उत्तम गोष्टी समजून घ्या. यशस्वी होण्याची वाटचाल ही एकट्याने सुरू करावी लागते, कारण लोक यशात भागीदार होतात, संघर्षात नाही. आणि माणसाचं सौंदर्य हे त्याच्या विचारांमध्ये असतं, बाह्य रूपावर कधीही नाही. एक गोष्ट प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे काहीही तुमचे नाही आणि काहीही तुमच्या इथे राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही भरपूर जास्त दुःख जर आलेली असतील, तर तुम्ही त्या दुःखांचा मुळीच विचार करू नका. बस जेवढं आयुष्याने आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही प्रथम मात्र आनंदी राहा. प्रेमळ मित्रांनो, आज हा संदेश अजून काही मिनिटे देऊन नक्कीच आपण ऐकावा. बाकी भगवंतांच्या कृपेने नेहमी तुमचे आयुष्य आनंदी राहो आणि भगवंत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदच आनंद देव आणि कायम तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक उत्तम गोष्टी तुम्हाला मिळत जावं, एवढंच मी भगवंतांच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. बाकी मित्रांनो, समजून घ्या, जे योग्य तुमच्यासाठी असेल ते तर भगवंत तुम्हाला देणारच आहेत. म्हणून तुम्ही जास्तची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या, कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. कारण आयुष्याच्या या शर्यतीमध्ये बस एवढीच गोष्ट समजून घ्यायची असते, ते म्हणजे काही इथे आपले नाही आणि काही इथे आपले राहणार नाही. बस जेवढं मिळाले त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा. भगवंत म्हणतात, कधी कधी मन म्हणत असेल की लोक तुमच्याशी जसं वागतात तसं तुम्ही देखील त्यांच्याशी वागलं पाहिजे. परंतु समजून घ्या, जसं तुम्ही इतरांशी वागणार तशाच गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच घडणार. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी जर राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आणि जर तुम्ही वाईट कर्म करणार तर ते वाईट कर्म तुमच्याकडे फिरून नक्कीच येणार, एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात, आयुष्याच्या शर्यतीत जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. बाकी अर्थात अस्वलेल्या कोणत्याही नात्याची वीण नक्कीच पूर्णत्व आपणच नक्कीच योग्य पद्धतीने शिवली पाहिजे. जर तुम्ही तुमचे नाते पूर्णत्व गमावत बसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी आनंदी राहू शकणार नाही. कारण जे तुम्ही इतरांना द्याल ते मात्र न चुकता तुमच्याकडे नक्कीच आज ना उद्या परत येणार आहे. म्हणून उत्तम गोष्टी जर प्राप्त करवायच्या असतील तर प्रथम उत्तम गोष्टी तुम्ही मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, कायम शांत राहा, कायम आनंदी राहा. कारण आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे तर राहणारच. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवावा. बाकी समजून घ्या, आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट जास्त काळ टिकत नाही. सुख असेल तर ते देखील काही काळासाठी नक्कीच तुमच्याकडे आहे आणि दुःख असेल तर ते देखील काही काळासाठीच आहे. आणि जर खरोखर तुम्हाला आनंद प्राप्त करवायचा असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती सर्वात जास्त प्रमाणात विश्वास नक्कीच ठेवायला हवा. भगवंत म्हणतात, काहीही झाले तरी चिंता करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांचे प्रथम नक्कीच चिंतन करा. मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात आनंदी राहण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणं. जगणं खूप सुंदर आहे, म्हणून सतत तुम्ही रुसू नका. एक फूल उमलले नाही म्हणून पूर्ण रोपाला मात्र कधी तुम्ही तोडू नका. जेवढं काही मिळालं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ते प्रत्यक्ष तुम्हाला उत्तमच मिळालं आहे. म्हणून जर आनंदी तुम्हाला राहायचं असेल आणि तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला मात्र प्रथम संयम नक्कीच ठेवावं लागेल. स्वप्नांनी वास्तव, पाना फुलांनी माळलेली ती स्वप्ने, त्यात काट्याकुट्यांनी अनुभवले वास्तव. टोचून टोचून रक्त आले नंतर त्याच फुलांनी मात्र नक्की सजले. बाकी
आयुष्य हे तर असेच असते, इथे कधी सुख येणार तर कधी दुःख येणार. जर तुम्हाला योग्य पद्धतीने आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. आयुष्य तुझं माझं करता करता इथून एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात या गोष्टींकडे नक्कीच लक्ष देण्यापेक्षा ज्याही गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत त्याच गोष्टीमध्ये तुम्ही मात्र आनंदी राहा. बस एवढंच आपण मात्र समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात काही तुझे नाही आणि काही ते तुझे राहणार नाही. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. प्रेमळ मित्रांनो, आनंदी राहा. जे बदलता येणार नाही ते मात्र कधीच तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करू नका आणि जे बदलता येईल ते तुम्ही मात्र नक्कीच बदला. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही एकदा तरी नक्कीच विचार करा, ते म्हणजे तुम्हाला भगवंताने आजपर्यंत भरपूर वेळा साथ नक्कीच दिलेली आहे. म्हणून जर तुम्ही भगवंतांवरती अजूनही विश्वास ठेवणार नाही तर कधीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी मात्र राहणार नाही. जर खरोखर आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र आपण प्रत्येकाने स्वतःवरती भरपूर जास्त प्रमाणात विश्वास नक्कीच ठेवलं पाहिजे. बस एवढीच गोष्ट स्मरणात ठेवा, ते म्हणजे काही ते आपले नाही आणि काही ते आपले राहणार नाही. म्हणून जेवढं तुम्हाला मिळालं आहे त्यामध्ये तुम्ही मात्र प्रथम आनंदी नक्कीच राहायला शिका. बस एवढंच खरे. भगवंत म्हणतात समजून घे, तुमच्याशी चांगले वागणारा प्रत्येक जण तुमचा मित्र कधीही नसतो. म्हणून आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला तुम्ही मात्र नक्की शिकलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नक्कीच नाही. म्हणून कायमस्वरूपी असणारी गोष्ट एकच, ते म्हणजे भगवंतांचे आशीर्वाद. जर तुम्हाला भगवंतांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर तुम्हाला प्रथम स्वतःवरती देखील विश्वास नक्कीच ठेवावा लागेल. बस काही वेळा आयुष्यात तुम्हाला त्रास होणं देखील गरजेचं असतं, ते म्हणजे तुम्ही वाईट आहात म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं यासाठी. आयुष्यात कितीही देखील त्रास झाला तरीही तुम्ही मात्र कधी देखील नक्कीच घाबरू नका आणि कधी तुम्ही नक्कीच रडू नका. कारण प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात एकच गोष्ट आपण मात्र स्मरणात ठेवली पाहिजे, ते म्हणजे नक्कीच जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. भगवंत म्हणतात नक्कीच आयुष्यामध्ये आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास तुम्ही मात्र तिथे उघडे पडाल. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, अर्थात शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसते, अर्थात पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे हीच खरी अर्थात शोकांतिका आहे. म्हणूनच जर तुम्हाला उत्तम ध्येय प्राप्त करायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवरती पूर्णत्व जास्त विश्वास नक्कीच ठेवावा लागेल. संधीची वाट पाहणारा व्यक्ती साधारण नसतो, असाधारण व्यक्ती प्रथम मात्र संधी निर्माण करतो. फक्त तुम्ही जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही मात्र नक्कीच करता येत असते. मात्र नक्कीच खरे की आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कधीही आनंद मात्र येथे मिळणार नाही. बाकी स्वप्नानी वास्तव्य, पाना फुलांनी अर्थात माळलेली ती स्वप्न, त्यात काट्याकोट्याने अनुभवलेले वास्तव, टोचून टोचून रक्ताळले नंतर त्याच फुलांनी ते मात्र नक्की सजले. आयुष्यामध्ये जर तुम्हाला उत्तमपणे पुढे जायचं असेल तर उत्तम कर्म तुम्हाला करावे लागतील. बाकी मित्रांनो, भगवंतांनी जो तुम्हाला हा क्षण दिलेला आहे त्या क्षणाला तुम्ही कधीही व्यर्थ नक्कीच पूर्णत्व घालवू नका. मामा म्हणतात अडचणी पाण्याच्या लाटांसारखे असतात, त्यांना तोंड दिलं तरच यशाच्या किनाऱ्याला तुम्हाला मात्र पोहोचता येते. माणसाच्या मानसिक दुर्बलतेचे मुख्य कारण हे त्यांच्या आजूबाजूची माणसेच असतात. बस एवढीच मोठी सत्यता आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला तुमचे नक्कीच मन ठेवायचं आहे हे मात्र तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे.
बस एवढ्याच गोष्टी प्रथम लक्षात ठेवा. आणि गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असतं, प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसाशी असतं. एवढंच खरे. बाकी देव भेटो अथवा न भेटो, पण आयुष्याच्या प्रवासात व विठ्ठलांच्या वारीत देवासारखे माणसे नक्कीच आपल्याला भेटून जातात. आयुष्यामधील संघर्ष आणि तरीही चेहऱ्यावर असते हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ एक मोठा अभिनय आहे. साधं सरळ आणि सोपं असतं ते सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा आपलं वागणं असतो, फक्त दृष्टिकोनाचा फरक असतो. नाहीतर समस्या तुम्हाला कमकुवत बनवायला नक्कीच नाही तर मजबूत बनवायला शिकवतात. माणसाचे स्वतःच्याच अर्थात कामावरती खरे प्रेम असले पाहिजे. आधार असा द्यावा की ना जाणीवही होऊ नये आणि कधी उणीवही राहू नये. निर्जीव घड्याळ जर कुणासाठी थांबत नसेल तर तुम्ही तरी कुणासाठी का बरं थांबता? प्रथम गोष्ट लक्षात ठेवा, एखादी गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही मात्र सतत प्रयत्न करण्यास सुरुवात केली पाहिजे. कारण जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तो मात्र कधीही त्याच्या आयुष्यामध्ये रडणार नाही. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच खऱ्या आहेत. शांत राहा. काही वेळा ही नियती तुम्हाला मुद्दामून संकटे देत असते. ते म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये उत्तम अजून शिकण्यासाठी. खरं तर शून्याची खरी किंमत शून्यातून बाहेर पडल्यावर आपल्याला समजते. एवढं मात्र नक्कीच, पुटपुटणारी निशब्द होते क्षणात आयुष्याचे रेग. म्हणून आटोक्यात ठेवावा दरवेळी बेफिक्रीचा आपण वेग. समजून घ्या, जर तुम्ही सतत चिंता करीत असाल, सतत छोट्या छोट्या कारणासाठी चिंता मनामध्ये ठेवत असाल, तर तीच तुम्हाला चिंता एक ना एक दिवस भरपूर जास्त प्रमाणात दुःख देईल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही नक्कीच आनंदी राहा. समजून घ्या, आयुष्यात ज्या पद्धतीने तुम्ही विचार करणार तसेच तुमचे आयुष्य ते मात्र नक्कीच होणार. बस यश हे ट्रेन सारखे आहे, त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यासारख्या डब्याची प्रथम गरज असते. जीवनात जर कोणी योग्य मार्ग दाखवणारा मित्र असेल तर तो तुमचा अनुभव आहे. मित्रांनो, ज्या अर्थी भगवंताने खडतर आयुष्य दिले त्या अर्थी तुम्ही त्या ताकदीचे खेळाडू आहात. समजून घ्या, वेळ कसा घालवायचा त्यापेक्षा आपण ती वेळ कशी इन्व्हेस्ट करायची स्वतःमध्ये याचा तुम्ही प्रथम विचार करा. आणि बारीक बारीक गोष्टींमध्ये जास्त काळ काही तुम्ही अडकून राहू नका. समजून घ्या, एखादी गोष्ट उत्तम करवायची असेल तर ती गोष्ट आपण योग्य पद्धतीने नक्कीच समजून घ्यावी. आयुष्याच्या प्रवासात एवढीच गोष्ट समजून घ्यायची असते, ते म्हणजे काही इथे आपले नाही आणि काहीही इथे मात्र आपलं राहणार नाही. म्हणून उत्तम गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करवायच्या असतील तर आता मात्र तुम्ही उत्तम कर्म नक्कीच करायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि कितीही आयुष्यामध्ये वाईट माणूस असला तरी देखील जोडून ठेवा, कारण सगळ्याच ठिकाणी शहाण्या माणसांची गरज नसते. आयुष्यात दोन लोकांना नेहमी लक्षात ठेवा, कोण कामापुरता आहे आणि कोण कामाचा आहे. आपल्या बहुमूल्य वेळेची प्रथम मात्र बचत होईल. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर आपल्याला मात्र मिळून जाते. आणि ज्यांनी तुमच्या चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही देखील अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकच शोधतील. स्वभाव कितीही चांगला असू द्यात, लोक तुम्हाला तेव्हाच चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी नक्कीच काम होत असेल. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. म्हणून समोरचं पात्र किती पात्रेच आहे हे बघूनच आपलेपणा प्रथम आपण उधळावा. बाकी मित्रांनो, स्वतःची तुलना इतरांबरोबर कधी तुम्ही करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान नक्कीच करत आहात. कौतुक बऱ्याचदा लांबच्या लोकांकडूनच होते, जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं कायम उत्तम असतात. बाकी साधं सोपं जगावं, नेहमी दिलखुलास असावं, न लाजताही रडावं,
राग आला तर चिडावं, पण झाल्या गेल्या गोष्टी तिथल्या तिथे आपण प्रत्येकाने नक्कीच सोडावं. शांत राहा, कारण कोणतीही गोष्ट इथे कायमची नाही. तुमच्या आयुष्यामध्ये आलेले सध्या दुःख हे देखील कायमचे कधी राहणार नाही. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर ती चिंता तुमची पूर्णत्व व्यर्थ आहे. म्हणून आता तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन करण्यास सुरुवात करा. लोखंडाला लागलेला गंज आणि माणसाला आलेले माज हेच त्याला स्वतःला संपवतात. बाकी स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहरा आपोआप आपल्याला आवडू लागतो. बस एवढंच. जीवन म्हणजे 3 पानाचं एक पुस्तक असतं. पहिलं आणि शेवटचं पान भगवंतांनी लिहिलेले असते. पहिले पान म्हणजे आपला जन्म आणि शेवटचे पान म्हणजे मृत्यू. उरलेले मधले पान मात्र आपल्यालाच भरायचे असतं. त्यासाठी मनात प्रेमभाव आणि चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य आपण प्रत्येकाला ठेवायचं असतं. लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व त्यांच्या लेखी कमी होते. लोकांकडून दिले जाणारे महत्त्व जास्त गांभीर्याने मात्र कधी घेऊ नका. समजून घ्या, कमजोर असं कोणीच नसतं. सगळा खेळ हा त्यावर आलेल्या वेळेचा आणि प्रथम परिस्थितीचा असतो. म्हणूनच कोणाची परिस्थिती पाहून त्याला मात्र तुम्ही उलट नक्कीच बोलू नका. बस एवढ्याच उत्तम गोष्टी आपण मात्र समजून घेतल्या पाहिजेत. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून असे संदेश तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील. धन्यवाद.